नमस्कार. आज आपण जरा दक्षिण भारतातल्या काही महत्त्वाच्या प्राचीन राजघराण्यांच्या इतिहासात डोकावणार आहोत. हो, नक्कीच. खूप रंजक विषय आहे हा. आपल्याकडे काही माहितीपूर्ण नोंदी आहेत ज्यांच्या आधारे आपण चेर, पांड्य, चोळ, मग सातवाहन, वाकाटक, चालुक्य, पल्लव आणि राष्ट्रकूट या सत्तांविषयी बोलूया. बरोबर. म्हणजे त्यांचा राज्यकाळ, विस्तार, व्यापार आणि अर्थातच संस्कृतीवर त्यांचं काय योगदान होतं हे बघूया. अगदी. तर सुरुवात करूया अगदी प्राचीन काळापासून, म्हणजे चेर, पांड्य आणि चोळ. हो, यांची नावं तर आपल्याला अगदी रामायण, महाभारत आणि तमिळ संगम साहित्यात पण मिळतात. आणि सम्राट अशोकाच्या लेखांमध्ये सुद्धा. शिवाय ते पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी नावाचं जे पुस्तक आहे ना, हो, ग्रीको रोमन व्यापाऱ्यांसाठीचं मार्गदर्शक, पहिल्या शतकातलं. त्यातही यांची नोंद आहे. अगदी. आणि त्यात केरळमधलं चेर राजवटीचं मुझिरीज बंदर, त्याचा उल्लेख खूप महत्वाचा आहे. अच्छा, का बरं? कारण ते मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने या सगळ्यांच्या निर्यातीचं एक मोठं केंद्र होतं. म्हणजे माल थेट रोमला जायचा तिथून. विचार करा. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार तेव्हापासूनच सुरू होता. हो ना. आणि पांड्यराजे, त्यांची राजधानी मदुरई होती. ते त्यांच्या उत्कृष्ट मोत्यांसाठी ओळखले जायचे. आणि चोळ? चोळांचं राज्य तमिळनाडूमध्ये, म्हणजे आजच्या तिरुचिरापल्लीच्या आसपास. बरं, आता थोडं पुढे येऊया. म्हणजे मौर्यांनंतर महाराष्ट्रात सातवाहन घराणं सत्तेवर आलं. हो, त्यांची राजधानी पैठण, म्हणजे तेव्हाचं प्रतिष्ठान. आणि संस्थापक राजा सिमुक. एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांचे काही राजे नावाआधी आईचं नाव लावायचे. गौतमीपुत्र सातकर्णीसारखे. बरोबर. गौतमीपुत्र सातकर्णीचा तर नाशिकच्या शिलालेखात त्रिसमुद्र तोयपीतवाहन असा उल्लेख आहे. त्रिसमुद्र तोयपीतवाहन म्हणजे ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्रांचं पाणी प्यायला आहे. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. बापरे, म्हणजे केवढा मोठा विस्तार असेल त्याच्या साम्राज्याचा. कल्पना येते त्यावरून. उत्तरेला नर्मदा नदीपासून दक्षिणेला थेट तुंगभद्रा नदीपर्यंत त्याचं राज्य पसरलेलं होतं. आणि याच काळात राजा हालने गाथा सप्तशती रचली, बरोबर? प्राकृत भाषेतला ग्रंथ. हो, त्यातून सामान्य लोकांच्या जीवनाची कल्पना येते. आणि व्यापार. त्यांच्या काळात पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर ही व्यापाराची मोठी केंद्र बनली होती. त्यांच्या काही नाण्यांवर जहाजांची चित्र पण आहेत असं म्हणतात. आहेत ना. ते त्यांच्या सागरी व्यापाराचं प्रतीक आहे. जुन्नरजवळच्या नाणेघाटातले कोरीव लेख तर त्या काळातल्या व्यापाराची आणि दानधर्माची उत्तम साक्ष देतात. सातवाहनानंतर विदर्भात वाकाटक घराणं महत्वाचं ठरलं. संस्थापक विंध्यशक्ती. हो, आणि नंतर त्यांच्या 2 शाखा झाल्या. एक नंदीवर्धन, म्हणजे नागपूरजवळ, आणि दुसरी वत्सगुल्म, म्हणजे आजचं वाशिम. वाकाटकांचा गुप्त घराण्याशी पण संबंध होते ना? अगदी जवळचे. गुप्त सम्राट चंद्रगुप्त दुसरा, त्याची मुलगी प्रभावती, हिचा विवाह वाकाटक राजा रुद्रसेन दुसरा याच्याशी झाला होता. अच्छा. आणि राजा प्रवरसेन दुसरा, त्याने सेतुबंध नावाचं एक महाकाव्य रचलं, तेही महाराष्ट्री प्राकृत भाषेत. आणि कालिदासाचं मेघदूत, तेही याच काळातलं असं मानलं जातं. रामटेक परिसरात ते रचलं असालं असं म्हणतात. आणि अजिंठ्याचं जे जगप्रसिद्ध 16 क्रमांकाचं लेणं आहे ना, हो, ते वाकाटक राजा हरिशेणाचा मंत्री वराहदेव याने खोदवलं होतं. वाह. आता कर्नाटकाकडे वळूया. हो, तिथे चालुक्य घराणं खूप प्रभावी होतं. राजा पुलकेशी पहिला, त्याने बदामीला राजधानी बनवलं. हो, बदामी म्हणजे तेव्हाचं वातापी, 6व्या शतकात. आणि त्यांचा सर्वात मोठा पराक्रम म्हणजे राजा दुसरा पुलकेशी याने उत्तरेचा सम्राट हर्षवर्धन याचं आक्रमण परतवून लावलं. तो खूप मोठा विजय होता. त्यामुळे नर्मदे पलीकडे हर्षवर्धनाचा विस्तार थांबला आणि दक्षिणेत चालुक्यांचं वर्चस्व प्रस्थापित झालं. स्थापत्यकलेत पण त्यांची कामगिरी मोठी आहे. बदामी, ऐहोळे, पट्टदकल इथली मंदिरं. हो, ती दगडी मंदिरं त्यांच्या काळातलीच. एक वेगळीच सुंदर अशी वास्तुशैली आहे त्यांची. बरं, दक्षिणेकडे आणखी एक प्रबळ सत्ता होती पल्लव. त्यांची राजधानी होती कांचीपुरम, तमिळनाडूत. त्यांचा राजा महेंद्रवर्मन हा स्वतः नाटककार होता म्हणे. होता. तो खूप कर्तबगार आणि बहुआयामी शासक होता. त्याचा मुलगा नरसिंहवर्मन याने तर चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचा पराभव केला. अच्छा. आणि वातापी कोण, म्हणजे वातापी जिंकणारा, अशी पदवी पण घेतली. त्याच्याच काळात महाबलीपुरमची ती प्रसिद्ध रथमंदिरं घडवली गेली, जी एकाच दगडातून कोरलेली आहेत. अगदी. पल्लवांचा आरमार पण खूप शक्तिशाली होतं.
त्यामुळे त्यांचे आग्नेय आशियातल्या देशांशी व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध वाढले. चीनी प्रवासी युआन श्वांग पण त्यांच्या राज्यात आला होता ना? हो, आणि त्याने लिहून ठेवलंय की तिथे सर्व धर्मांच्या लोकांना सहिष्णुतेने वागवलं जायचं. हे महत्वाचं आहे. आणि मग आले राष्ट्रकूट. यांची सत्ता तर म्हणतात विंध्य पर्वतापासून थेट कन्याकुमारीपर्यंत पसरली होती. हो, महाराष्ट्रात दंतेदुर्ग राजाने या सत्तेचा पाया घातला. आणि त्यांचं सर्वात मोठं योगदान वेरूळचं कैलास मंदिर. राजा कृष्ण पहिला याने हे अद्वितीय मंदिर एका अखंड पाषाणात वरून खाली कोरून घेतलं. खरंच ते भारतीय शिल्पकलेचं एक मोठं आश्चर्य आहे. जगात तसं दुसरं उदाहरण सापडणं कठीण. तर आज आपण या दक्षिण भारतातल्या विविध राजसत्तांचा चेर, पांड्य, चोळ, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, पल्लव आणि राष्ट्रकूट थोडक्यात पण महत्वाचा आढावा घेतला. त्यांची स्थापना, विस्तार, महत्वाचे राजे, त्यांचे पराक्रम आणि विशेषतः व्यापार, साहित्य, कला आणि स्थापत्य यातलं त्यांचं योगदान खरंच खूप मोठं आहे. हो, खरंच खूप उल्लेखनीय आहे. आणि एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. या सगळ्या सत्ता एकमेकांच्या शेजारी होत्या. त्यांच्यात संघर्षही झाले, तहही झाले, संबंधही प्रस्थापित झाले. बरोबर. ह्यातून एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो की कदाचित यात सततच्या आंतरक्रियेमुळे, कधी संघर्षामुळे, कधी सहकार्यामुळे प्रादेशिक पातळीवर नवनवीन कल्पनांना, तंत्रज्ञानाला आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळाली असेल का, ज्यामुळे हा सगळा प्रदेश इतका सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला असेल. याचा विचार करायला हरकत नाही.